चला की जाऊया, करूया पटापटा. हो चला या ना पण. आणि सगळ्यात गेम पण आहे. एक मिनिट, काय 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 झालंय मला सांगा, काय झालंय? सख्यांच्या कार्यक्रमाला यायचं आहे सांगितलं आता, पण घरातलं पण काम आवरलं भराभरा आणि ह्यात पण भाग घ्यायचा आहे. ह्यात बक्षीस पण खूप मिळतात माहित आहे, आणि आपल्याला एन्जॉय पण करायला मिळतो. चॅनलवर दिसती, चॅनलवर. मला पण घरी जबाबदारी आहे, सासू सासरे घरी आहेत, गोळ्या औषधही द्यायचे, पण एन्जॉय करायचे कार्यक्रम. महत्वाचा वेळ काढून इथं आलेली आहे क्या कार्यक्रमासाठी. बात आहे. सर, आम्ही खूप एक्साइट आहोत ह्या कार्यक्रमात आम्हाला काम करण्याची संधी, आणि आम्हाला एक्साइटमेंट आहे की हे सगळं अनुभवायचे वेळ मिळालेला आहे. त्यामुळे आम्ही खूप उत्सुक आहे कार्यक्रम अनुभव घ्यायचा. सर खूप एक्साइटमेंट झाली कार्यक्रमाची, अच्छा, पण एक जेन्युइन कारण आहे. काय? मला मुलीला स्कूलमधून घरी आणायचं 2:30 वाजता. तरी सुद्धा इथे 16 सख्यांच्या कार्यक्रमामध्ये यायचे आहे. केवढा आनंद दिसतोय चेहऱ्यावर. हा, कारण मला पण घरची जबाबदारी आहे, स्वयंपाक करायचा आहे, कपडे वगैरे आहेत, पण इथं पण मजा करायची आहे. इथे पण मजा करायची. इथं पण मजा करायची. क्या बात आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. एकच जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. एवढ्या सगळ्या जबाबदाऱ्या असतात. मी राहिलीच की, तू राहिली म्हणजे माझी कामं आहेत तरी मी आलीये. मी राहिली, मला नाही विचारलं. मलाच करा आता हुकमाची राणी. माझे एवढे कामाची लिस्ट असताना सुद्धा मी इथं एन्जॉय करायला आले. मलाच करा आता हुकमाची राणी. मला काम आहे किती माहिती आहे का? भांडी धुवायचे, धुणं धुवायचंय, पोरांचे डबे करायचे, पोरांना शाळेत घालवायचंय, नवऱ्याचा डबा करायचा आहे. आम्हा अजून काही लिस्ट बाकी आहे? हो, स्वामींची सेवा करायची. अरे बापरे, हो का? मग अजून लिस्ट संपली आहे की अजून आहे? नाही. पण ताई, एक सांगू का, मला कल्पना आहे की तुमच्या सगळ्यांच्या एवढ्या जबाबदाऱ्या आहेत, एवढं असून सुद्धा तुम्हाला हुकमाची राणी व्हायचं, आणि त्यासाठी तुम्हाला 16 सख्यांच्या या कार्यक्रमामध्ये यायचंही आहे. हा जो उत्साह आहे ना, त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आपण लवकरात लवकर आपला 16 सख्यांचा आपण सुरू करणार आहोत, खेळही खेळणार आहोत, आणि तुमच्या माहेरबद्दल थोड्या गप्पाही मारणार आहोत. पण त्याआधी तुम्ही आधी समोर जाऊन बसा बरं, पटकन लवकर आपण लगेच सुरू करूया, लवकर. क्या बात आहे, व्हेरी गुड. या, चला तर मग मंडळी सुरू करूया. तुम्हाला हवासा वाटणारा तुमच्या हक्काचा धमाकेदार कार्यक्रम, ज्याचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. माझा जन्म झाल्यावर माझी आई एवढी रडली की 5 दिवस मला तिने हातात घेतलं नव्हतं, दूध पाजलं नव्हतं, काही नव्हतं. पण माझे वडील म्हणायचे की देव माझी परीक्षा घेतोय, असू दे, मुलगी दिली ना, असू दे, चांगलंय, लक्ष्मी आली घरात. आणि त्यांनी माझं 12वी दिवशी एवढं मोठं वारसं केलं की अख्ख्या पंतनगरमध्ये त्यांनी जेवण सांगितलेलं, देवाला पण कळू दे की जरी तू मला मुलगी दिली तरी मी खचणारा नाहीये असं. वा, सगळ्या आल्यात. हा, सगळ्या सहभागी झालेल्या आहेत. ताई, तू झाली असता, हा बाबा ते महत्वाचं आहे. हा, जे काही येऊन डायरेक्ट बसलीच होती आपल्या मानाच्या खुर्चीवर. पण होणार तुझ्यासारख्या सगळ्याच या ताईंना वाटते की आज ही हुकुमाची राणी होणार आहे. हा, पण त्याच्यासाठी आपल्याला खेळ खेळावा लागणार आहे, आणि आपल्या या पहिल्या खेळाचं नाव आहे हसली ती फसली हे. हसली ती फसली हे. हा, खेळाचं नाव काय ताई? हसली ती फसली हे, हसली ती फसली हे. अरे क्या बात आहे. हा ताई, हा तू करून दाखव. हसली ती फसली हे, हसली ती फसली हे. हा, तर हा खेळ असा आहे की संगीत सुरू होणार आहे, आणि त्या संगीतावर तुम्हाला सगळ्या ताईंना नृत्य सादर करायचंय जागेवरती, तुम्हाला जसं येईल तसं. ठीक आहे? आणि एका क्षणी मी म्हणणार आहे स्टॅच्यू, तेव्हा आहे त्या पोझिशन मध्ये उभं राहायचंय, पण ती पोझिशन तुमच्या नृत्याची एक स्टेप असली पाहिजे. हा, स्टॅच्यू म्हटल्यानंतर असं स्टॅच्यू सारखं उभं राहायचं नाही, सरळ असं उभं राहायचं नाही. माझे वांगडा चल नको, Very good, माझे मस्त. वांगडा चल नको, ओहो. माझे वांगडा चल नको, हा. मेरे साथ चल नको. मी मुंबई से खाली तुझे क्या लेने बात को है? आयलो, मी मुंबई से खाली तुझे लेने को आयलो. माझे वांगडा चल नको, मेरे साथ चल नको. मी मुंबई से खाली तुझे लेने को आयलो, मी मुंबई से खाली तुझे लेने को आयलो.
मी काय नाही केलं, मी फक्त बघितलं. हसली आणि फसली ताई बसू शकते. माझाच पहिला नंबर. हा, हे आताही हसली, ही आताही बाद झालेली आहे. पापडी पडून बसू शकते. आला महाराजा सोबत बँड बाजा. मी काय केलंय, काही नाही केलं बाबा, मी फक्त बघितलं आणि हसली आणि फसली. कसं वाटतंय ताई, इथे खेळात सहभाग घेऊन कसं वाटतंय? छान वाटतं, छान वाटतं. छान वाटते, छान वाटते. आणि तू बाद झालीस ते पण छान वाटते. कशा पायी बोलली, हालायचं ते सांगितलं होतं. इथून कशी बघते मग. ए ताई, ताई गो, एवढं हसायला येते तरी किती कंट्रोल करते हो. या पापड्या हलवल्या आणि हलवल्या पापड्या. बरं मी काहीच केलं नाही तरी पण मला बाद झालेली आहे. ताई बसू शकते. 5 ताई बाद झालेल्या आहेत आणि 5 ताई गेलेत आपल्या पुढच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अरे हला, गेलेत तुम्ही पुढच्या खेळामध्ये. हा, तरी अजून तशाच उभे आहेत. जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत 5 ताईंसाठी. खूप खूप अभिनंदन 5 ताईंचं. तुम्ही या पुढच्या खेळामध्ये आलेल्या आहात. खूप छान वाटते. कसं वाटते ताई? छान वाटते, खूप छान छान वाटते. वाटते. कॉन्फिडन्स वाढला आता जरा. हो ना, ये बात आहे. व्हेरी गुड. पण मला ना आता सगळ्या ताईंना मला विचारायचंय की समजा, म्हणजे प्रश्न सगळ्यांसाठी आहे की आज जर तुम्ही आजच्या भागात जर समजा तुम्ही हुकमाची राणी झालात तर पहिला फोन कोणाला करणार आहेस? मिस्टरांना, का बरं? कारण भाऊजींना- त्यांचीच हौस असते या कार्यक्रमात सहभागी हो म्हणून. अच्छा, त्यांची हौस हो, असते. त्यांची हौस असते. मी पहिला माझ्या मुलाला करणार, कारण त्याला आवड. आई भाग घ्यायचा आणि आईनं घेतला भाग आणि त्यात जिंकणार किंवा भाग घेणार आणि त्यात जिंकणार हे माहीत असतं, म्हणून तो त्याला आनंद होईल खूप. तर जिंकणार ही माहिती असते. म्हणजे तुला असं थोडक्यात सांगायचं की आज मी तू जिंकणार. कमी नाहीत कशात, असं त्याचं म्हणणं असतं नेहमी. क्या बात आहे. व्हेरी गुड. म्हणजे मुलाला फोन कर. हा. ओके ताई, तू कोणाला फोन मी कर? मिस्टरांना करणार, कारण 3 वाजता आता मुलगी सुटणार होती. मी त्यांना फोन करून सांगितलं की मी 1 राऊंड मध्ये हे झालेली आहे आणि मी पुढच्या राऊंड मध्ये गेलेली, त्यामुळे मुलगीला तुम्हीच आणा घरी आता. मग काय म्हणाले तू? हो, मी आणतो म्हणले, तू खेळ. क्या बात है, ये बात है भाऊजी, क्या बात है. तू मला फोन करशील? मी आईला करेन. का बरं आईला का? आईला म्हणजे पहिल्यापासून तिला आवडतं की माझ्या मुलींनी पुढं जावं आणि पुढाकार घ्यावा आणि सगळ्यामध्ये पहिला नंबर यावा. वा, क्या बात आहे. प्रत्येक आईला वाटतच असतं. आणि मला खात्री आहे, आज जर समजा तू उपमाची राणी झाली तर सगळ्यात आनंद आईला जास्त होणार आहे. हो, आईला जास्त होणार आहे आणि नवऱ्याला पण होणार. त्याच्या त्यात नवऱ्याला पण आणलं. हा हा ताई, तू कोणाला? मी पहिल्यांदा स्वामींना सांगणार, कारण आज स्वामींनीच मला इथपर्यंत आणले. गेली 25 वर्ष मी बाहेर पडलेली नाहीये. आज त्यांनी मला काही ती सूचना दिली आणि मी इथं आले. आज ते मला इथं घेऊन आलेत, मी नाही आलेली इथं. वा, क्या बात आहे. नक्कीच नक्कीच. आणि स्वामी आपल्या सगळ्यांच्या सोबत आहेतच. ताई, सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा. आणि आता आपण आपल्या खेळाला सुरुवात करूया. ठीक आहे, या खेळाचं नाव आहे एक स्ट्रॉ धमाल. तुमच्यासमोर रिकामी बाटली आहे आणि 5-5 स्ट्रॉ आहेत प्रत्येकीसोबत. ठीक आहे, 1, 2, 3 म्हटल्यानंतर एक हात मागे ठेवायचे आणि एका हाताने एक स्ट्रॉ घ्यायचं आहे, एका वेळी एकच स्ट्रॉ आणि त्या समोरच्या बाटलीत टाकायचं आहे. असे 5 स्ट्रॉ कमीत कमी वेळेमध्ये जी ताई या बाटलीमध्ये टाकेल ती असणार आहे विजेती. तिच्या नंतरची दुसरी. अशा 2 ताई जाणार आहेत आपल्या शेवटच्या खेळामध्ये आणि 3 ताई बाद होणार आहेत. कळलं? पण तो स्ट्रॉ कसा टाकायचा हे तुम्हाला मी दाखवतो. एक हात मागे, एका हाताने स्ट्रॉ पकडायचा आहे, तो असा धरायचा आहे बघा, असा. आणि असा टाकायचा आहे बाटलीमध्ये. हा, कळलं? इतकं सोपं नसतं ते. हा, रेडी, 1, 2, 3.
आणि आधी समोर बघायचंय, समोर बघायचंय. हा, हात वरती करायचे. व्हेरी गुड. हा, व्हेरी गुड, व्हेरी गुड. हा, मस्तच. कमॉन, व्हेरी गुड. हात वरती करायचे. हा हा, हा, ओके. त्याच्या समोर बघते, समोर बघते. थांब. हा हा, व्हेरी गुड. हा, व्हेरी गुड, व्हेरी गुड. ओके. हा, थांब. हा, थांब थांब. हा, समोर बघ, समोर बघ. आधी समोर बघ. हा, समोर बघ, समोर बघ. हा, ओके. शाबाश, पुन्हा घे, पुन्हा घे. समोर बघ, समोर बघ आणि ठेवताना. हा, हा, ठेवून दे. ठीक आहे, ठीक आहे. हरकत नाही, हरकत नाही. आणि अर्थातच आता वेळ झालेली आहे निर्णयाची. दुसऱ्या क्रमांकाची ताई आहे, ती आहे शुभांगी ताई. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि पहिल्या क्रमांकाची ताई आहे इंदुमती ताई. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि पुन्हा एकदा शुभांगी ताई आणि इंदुमती ताई, तुम्हा दोघींचंही खूप खूप अभिनंदन. कारण आता तुम्ही शेवटच्या खेळामध्ये आलेल्या आहात. या दोन्ही ताईंबरोबर आपण शेवटचा खेळ आपण खेळणार आहोत. हा खेळ काय आहे, या खेळाचं नाव काय हे मी सगळं सांगणार आहे. पण त्याआधी दोन्ही ताईंसोबत आपण जाणार आहोत त्यांच्या माहेरच्या आठवणींमध्ये. माहेर बद्दल तुझ्याशी बोलायचे, काय सांगशील? माहेरचं सांगायचं म्हणलं, कोण कोण असतं आधी माहेर? माहेरमध्ये आम्ही तिघी बहिणी आणि माझा एक लहान भाऊ आहे. अच्छा. सगळ्यांची लग्न झालेली आहेत. पण माझ्या माहेरचं जर म्हणायला गेलं तर माझ्या वडिलांनी म्हणजे खूप मुलींना एवढं त्यांनी प्रेम दिलं ना, की 78 साली वडिलांचं लग्न झालं, मुंबईतच होते. आणि 82 साली मला मोठी बहीण झाली. आणि 83 साली ते मिल कामगार होते. आणि 83 साली मिलचा संप झाला. बरोबर. मग त्यानंतर त्यांनी कशी कसरत केली मुंबईत आणि कसं म्हणजे त्यांचं पूर्ण लाईफ हे केलं. मग 3 मुली एका पाठोपाठ एक 3 मुली झाल्या होत्या. वडिलांना काय थोडंसं म्हणजे हेच होतं ना, आई खूप रडली. मी तिसरी. माझा जन्म झाल्यावर माझी आई एवढी रडली की 5 दिवस मला तिने हातात घेतलं नव्हतं, दूध पाजलं नव्हतं, काही नव्हतं. पण माझे वडील म्हणायचे की देव माझी परीक्षा घेतोय, असू दे, मुलगी दिली ना, असू दे, चांगलंय, लक्ष्मी आली घरात. आणि त्यांनी माझं 12वी दिवशी एवढं मोठं वारसं केलं की अख्ख्या पंतनगरमध्ये त्यांनी जेवण सांगितलेलं. प्रत्येक येणाऱ्या बाईला पेढे, चिवडा हे सगळं अगदी म्हणजे लाइटिंग वगैरे सगळं त्या एरियात केलेलं, की देवाला पण कळू दे की जरी तू मला मुलगी दिली तरी मी खचणारा नाहीये असं. आणि माझ्या पाठी लगेच 1.5 वर्षात माझा भाऊ झाला. त्यामुळं माझ्या वडिलांनी सगळ्या भावंडात माझा लाड सगळ्यात जास्त केला. म्हणजे इतका लाड केला की त्यांच्या तोंडात सारखं माझंच नाव असायचं. आणि बरोबर 2020 मध्ये कोरोना काळ आला आणि त्यामध्ये त्यांना हृदयाचा त्रास होता, त्याच्यात त्यांना झडपेचा त्रास झाला आणि श्वासोश्वास ही झाला. त्यामुळं कोरोना काळात त्यांचं निधन झालं. मग तो प्रसंग म्हणजे आयुष्यात अगदी म्हणजे असा एक पण दिवस जात नाही की त्यांची आठवण आल्याशिवाय मला जमतच नाही. म्हणजे त्यांनी इतकं लाडानं की माझ्या मुलींना काही कमी नाही पडलं पाहिजे. त्यांनी 3 मुली आम्ही ना, तर तिघींना सर्व्हिसवाले नवरे बघून दिले. आईला काय म्हणायचे, आई म्हणायची एवढा खर्च, तर आईला म्हणायचे की मला काय नाही राहिलं ना तरी चालेल, पण माझ्या पोरी उद्या दारात माझ्या रडत नाही आल्या पाहिजे की पप्पा मला हे नाही, मला ते नाही. त्यांनी आम्हाला खरंच तिघींना एवढ्या छान ठिकाणी दिलं ना की आम्हाला आमच्या आईला साधी एक पिन सुद्धा आम्ही मागू शकत नाही, इतकं आमचं चांगलं आहे. तिघींचं पण सगळं व्यवस्थित, एकदम छान. म्हणजे तसा त्यांचा स्वभाव होता. पण देवाच्या नशिबात म्हणजे वय पण जास्त नव्हतं, 66 वय असताना ते वारले. पण खरंच म्हणजे देवानं म्हणतात ना, चांगली माणसं देव लगेच हे करतो. तर खरंच अख्खं गाव त्यांच्यासाठी हळहळत होतं की ह्यांच्यासारखा माणूस होणं. म्हणजे त्यांनी स्वतःच्या घरासाठी म्हणजे त्यांना पण 4 बहिणी 3 भावंडती, त्यांनी अख्ख्या घरात सगळ्यात मोठे होते. त्यांनी अख्ख्या घरात सगळ्यांसाठी खूप केलं त्यांनी पूर्ण. तर मग असा एखादा प्रसंग तुला आठवते, तुला असा घडलेला की तो अजूनही लक्षात आहे आणि तो खूप असा हो, कोरोना काळातच काय झालं की वडिलांना आधी म्हणजे ते काही झालं तरी पहिला मला आणि माझ्या मिस्टरांना फोन. त्यांनी जावई कधीच त्यांना मानलं नाही, मुलगाच माझा, असेच ते डायरेक्ट तोंडावर बोलायचे की माझा मुलगा आहे. आणि कोरोना काळात कुठलाच दवाखाना ऍडमिट करून घेतच नव्हता.
मग त्यावेळेस आम्ही त्यांना सातारमध्ये ऍडमिट केलं. 8 दिवसात ते जरा बरे झाले. आणि ज्या वेळेस त्यांना डिस्चार्ज, माझ्या मिस्टरांनी सगळा डिस्चार्जचा फॉर्म भरला, पैसे भरले, सगळं झालं. आणि ज्या वेळेस आता गाडी पण खाली उभी होती आणि त्यांना आता घरीच न्यायचं, त्यावेळेस त्यांना परत लकवा आला, तोंड वाकडं झालं, हातपाय वाकडे झाले. आणि अशा वेळेस त्या दवाखान्यात सांगितलं की आता तुम्ही इथून हलवा, आम्ही काय ह्यांचा इलाज करू शकत नाही इथं पुढचा. त्यावेळेस इतकं म्हणजे मी घरी, मुलं लहान होती, इतकं रडारडी, म्हणजे काही करायचं तेच. आणि त्या काळात कसं होतं की तोंड, अक्षरशः माझ्या मिस्टरांनी तो जो कोरोनाचा वॉर्ड असतो ना, त्याच्यात त्यांनी स्वतः जाऊन डाळीचं पाणी स्वतः त्यांनी तोंडानं पाजलं, पूर्ण तोंडाला त्यांनी कव्हर केलं होतं. आणि घरी आल्यावर मला म्हणले की खरंच म्हणजे त्या मरण यातना असतात ना, ते पूर्ण कोरोनाचा वॉर्ड होता. मी इतकी म्हणजे रडली की स्वतःचा मुलगा सुद्धा एवढं, त्यानं सुद्धा भावानं पण एवढं नाही केलं एवढं माझ्या मिस्टरांनी त्यांच्यासाठी केलं. शेवटच्या अस्थी सुद्धा माझ्या मिस्टरांच्या हातनं, कारण हिथंच माहुलीमध्ये त्यांना हे केलं, पूर्ण माझ्या मिस्टरांनीच त्यांचं पूर्ण हे केलं. ताई खरंच खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. आणि आता आपण जाणार आहोत आपल्या शेवटच्या खेळाकडे. इथं जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि माहेरच्या या गोड आठवणीनंतर आता सुरू करूया आपला हा शेवटचा खेळ, ज्या खेळाचं नाव आहे पत्ता फ्राय. ओके, तर हा खेळ असा आहे की तुमच्या समोर परात आहे आणि बाजूला सगळे पत्ते आहेत. ओके, आणि हे उलटणं आहे. हा, काय करायचंय, 1 2 3 म्हटल्यानंतर एका हातामध्ये परात धरायचे आणि एका हाताने उलटणं धरून हे पत्ते, जास्तीत जास्त पत्ते आपल्या परातीमध्ये टाकायचे. जी ताई जास्तीत जास्त पत्ते कमीत कमी वेळेमध्ये आपल्या परातीमध्ये टाकेल ती असणार आहे विजेते आणि अर्थातच आजच्या भागाची हुकुमाची राणी. पण तुम्हाला असं वाटतं हा खेळ इतका सोपा आहे, तर तसा नाही. हा खेळ सुरू होण्याआधी मी 1 2 3 म्हणायच्या आधी तुम्हाला दोघींच्याही डोळ्यांवरती पट्टी बांधण्यात येणार आहे. 1 2 3. हा, शाबाश शाबाश. हा हा, शाबाश शाबाश. उलटणं मध्ये पकडायचं नाही, चुसगा मध्ये पकडायचं नाही. हा, वरती वरती पकडायचंय. हा, व्हेरी गुड. हा, मस्त. हो हो, ओके. हो, अरे बापरे. मस्त मस्त शुभांगी ताई, मस्त. हा, व्हेरी गुड. हा, पाहुणे जेवायला बसलेत, लवकर भूक लागली येताना. म्हणून मारलं रे. शेवटची 10 सेकंद. 10. नाही नाही, असं नाही, असं नाही करायचंय. नाही 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 नाही. 10 9 आणि 1. वेळ संपलेली आहे. हा, थांबा, पट्टी काढू नका. हा, वेळ संपलेली आहे. आणि आता बघा परातीमध्ये, ओ हो, कोणाचे जास्त आहेत? इंदुमती ताईंचे जास्त आहेत. इंदुमती ताईंचे जास्त आहेत. आणि ताई, कोणाचे जास्त वाटतं तुला? माझ्या समोर परत आहेत तर माझे जास्त. जास्तीत जास्त पत्ते गोळा केलेले आहेत ती आहे आपली विजेती इंदुमती ताई. असं मी अजिबात बोलणार नाही आहे, तर ती आहे शुभांगी ताई. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. खूप आनंद झाला. म्हणजे तुम्ही चेंज केलेलं का? इंदुमती ताई उपविजेती ठरलेली आहे तू, त्यामुळे 16 सख्यांचा करून तुला ही भेटवस्तू. ताई, कसं वाटते उपविजेती झाली असते? खेळणं महत्वाचं होतं आणि ह्या खेळातनं आनंद व्यक्त होत तुम्ही करत होता आमच्याकडून, म्हणजे आम्हाला पण आनंद होत होता. आणि विनोद मधल्या करून आमचे जे मनातले डोक्यातले जे विचारांचे काहूर होते ते तिथंच थांबत होते आणि तुमच्या कॉमेडीकडे लक्ष फार होतं. आणि हसवण्यामध्ये जे तुम्ही प्रावीण्य मिळवले ना, ते इतकं हसायला येतं की फार म्हणजे घरातलं सगळे म्हणजे टेन्शन्स विसरून आम्ही इथं रममाण झालो. धन्यवाद संटी, धन्यवाद सगळे तुम्ही. थँक्यू 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 सो मच ताई. तुझं सुद्धा खूप खूप अभिनंदन. आता ह्याच कपातून चहा आणि कॉफी प्यायची, भाऊजींना द्यायची आणि त्यांना सांगायचंय, हा घ्या कप आणि बसा. हा घ्या कप आणि बसा गप.
आणि बसा गो. अरे बापरे, हो हो, क्या बात आहे. आणि अर्थातच आजच्या वाघाची हुकुमाची राणी झालेली आहे शुभांगी ताई. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा. काय असं वाटतं तुला की ह्या घरातली एक गोष्ट तुला बदलावी असं वाटतं? घरात सगळं व्यवस्थित आहे, पण मला असं वाटतं की मिस्टर पोलीसमध्ये आहेत, तर त्यांचं खूप चिडचिड म्हणजे कामात सातारा सिटीला आहे, त्यामुळे त्यांना इतका ताण असतो. इथे घरी येऊन मुलावर आणि माझ्यावर चिडचिड करतात, तर आम्हाला त्यांना म्हणावं लागतं की थोडं शांतता घ्या, आमच्यावर राग काढू नका. तर त्यांनी तो स्वभाव बदलावा, घरी आल्यावर कूल राहावं आमच्याबरोबर, आणि जे काय असेल ते कामातच सोडून यावं, एवढीच इच्छा. एक मात्र मला कळलेलं आहे, ही मगाचपासून भाऊजींबद्दल इतकं बोलते, इतकं ते बोलतात चिडचिड, पण मला असं वाटतं ना, ही घरात भाऊजींना बोलूनच देत नसेल. पण आज जी तू इतकी बोलते, मला खात्री आहे. अशी कुठली बाई आहे ती घरात बोलणार? जी बाई घरात चालवत नाही, बोलत नाही ना, तिचं घर ती संसार होऊ शकत नाही हलवल्याशिवाय. अरे काही क्या बात आहे. अशीच राह तू, आणि एक सेल्फी मात्र तुझ्या बरोबर काढणार आहे. हा